सकाराम शैलेश विश्वविद्यालय राजा परम पूज्य समर्थ सद्गुरु श्री महात्मा योगीराज शंकर महाराज की जय। परम पूज्य समर्थ सद्गुरु श्री महाराज की जय। परम पूज्य समर्थ सद्गुरु श्री महाराज की जय।
ज्यांना खाली बसणं शक्य आहे त्यांनी खाली बसा. सगळ्यांचा नाश्ता पाणी झालाय का? काय पोट बघितलं तर मग महाराजांची महात्मा गुरुराया नवी तो तुमच्या Bye.
धृती नष्ट भृतिमष्ट झालो या संसारी भेट देऊनी कष्ट निवारुनी देवा माते तारी पाव गुरु राया आलो पाया पाव गुरु राया आलो पाया विषय कामना बाधते मना काय करू आता विषय कामना बाधते मना काय करू आता तूच दयाळू परम स्नेहाळू वाहे माझी चिंता पाव गुरु राया तहाने बाळ करीत मळ येई धावून आई तहाने बाळ करी तळमळ येई धावून आई भक्ती शिकूनी मुक्त करूनी ठेवी दत्ता पायी पाव गुरु राया आलो पाव गुरुराया शरण आलो तो पाया. आज गुरुपौर्णिमा. आयुष्यातले सर्व दिवस हे गुरूंचेच असतात. म्हणजे आपण म्हणतो आज गुरुपौर्णिमा, गुरूंचा दिवस नाही. ज्या दिवशी त्यांचा दिवस संपेल त्या दिवशी आपले दिवस घालावे लागतील. म्हणजे त्यांचा दिवस हा उगवणारा सूर्य आणि रात्री मावळणारा सूर्य देखील तेच आहे. आणि पुन्हा रात्रीच्या कुशीतनं येणारा प्रकाश जो आहे ते देखील त्यांची कृपाच आहे. पण ती कृपा आहे, ती कृपा कशी काय करायची, कशी ओळखायची आणि कशी प्राप्त करायची, तर त्याला एकच गोष्ट आहे. तहाने बाळ करी तळमळ येई धावून आई. गुरूंच्या समोर कुठलंही नातं घेऊन जावं. कुठल्याही नात्यानं तुम्ही गुरूंना साध्य होऊ शकता. पण संतांनी सोपं साधन सांगितलंय, तहाने बाळ. तुम्ही ज्यावेळी तहानं बाळ होताय त्यावेळी कृपा फार वेगाने प्राप्त होते बरं काय. म्हणजे समस्त बाळ झालं तर आई जरा दुर्लक्ष करते. आता चालायला येते, आता काय पडत नाही, आता कशाला बघायचं. पण ज्यावेळी तहानं बाळ असतं त्यावेळी आईचं लक्ष जरा जास्त असतं. त्यामुळे कृपा जर साध्य करायची असेल, प्राप्त करायची असेल तर तहानं बाळ होणं गरजेचं आहे. तहाने बाळ करी तळमळ येई धावून आई. भक्ती शिकवणी मुक्त करूनी ठेवी दत्ता पायी. भक्ती शिकवणं आणि मुक्त करणं म्हणजे काय, भक्तीशिवाय मुक्त होत नाही. आणि भक्ती शिकवणं म्हणजे काय, जसं लहान बाळाला आईशिवाय जगामध्ये काहीच आवडत नाही तसं आपल्याला सद्गुरूंचे शिवाय काही आवडायला नाही पाहिजे तर कृपा आहे बरं काय. जे लहान बाळाला बघा कुठल्याही हातात खेळणं दिलं
तर ते 2 मिनिटं खेळताना परत आईची आठवण आली की रडायला. मग सद्गुरू पण तेवढे हुशार आहेत. सद्गुरू तुम्ही लहान बाळ होऊन जरी गेलात तर महाराज तुमच्या समोर खेळणी टाकत असतात. पण त्या खेळण्याने किती वेळ खेळायचं आणि त्या खेळण्यामध्ये आईला विसरून जायचं का हे प्रत्येक बाळानं ठरवलं. भक्ती शिकवणी मुक्त करून ठेवी दत्तापायी. नेहमी आपली आस गुरुपुत्राची गुरुभक्ताची आस ही असली पाहिजे. दीनदयाळा दीनदयाळा दया करी रे अंत किती किती
मुक्ती न मागे. महाराज म्हटले आम्हाला भुक्ती नको आणि आम्हाला मुक्ती पण नको. आम्हाला काही भोग नको आणि भोगातनं वेगळी काही मुक्ती नको. आम्हाला फक्त तुझं चरण पाहिजे, कारण तुझ्यासाठी आमचा जीव घुटमळतोय. जीव घुटमळतो महात्मा, जीव घुटमळतो. महाराजांच्या शिवाय अन्न पाणी देखील पोट नाही लागलं पाहिजे. हे महाराजांची असं जेव्हा होईल तेव्हा कृपा आहे. बघा कृपा कधी आहे? कृपा ही सदोदित आहे.
महाराजांची कृपा ही सदोदित आहे. चिले महाराज आणि बाबूराव आत्मे ज्यावेळी जेवायला बसले आणि महाराजांनी जेवायला सुरुवात केली, बाबूराव शेजारी जेवायला बसले होते. बाबूरावांनी एक घास घेतला आणि म्हटले, देव देतो मी खातो. म्हटले, देव देतो आणि मी खातो. चिले महाराज म्हटले, शाबास बाबूराव, असं रोज म्हणत जा. हे रोज म्हणणं ही भक्ती आहे. बरं काय, भक्ती यापेक्षा वेगळे काय नाही आहे. देव देतो आणि मी खातो हे म्हणणं म्हणजे भक्ती आहे. आणि ते खाण्याच्या वेळेला आठवलं पाहिजे. आपण ज्यावेळी आपल्या मुखामध्ये घास घेतो, तो घास जो आहे तो घास सद्गुरूंच्या कृपेने मला मिळालेला आहे, ही फक्त आठवण झाली ना तर ती कृपा आहे. बघा, मी आज आमचा प्रवास सुखरूपपणे करतोय, कुठला मग तो जीवनाचा असो किंवा कुठल्या गावाला जायचं असो किंवा कुठे बाहेर पडायचं असो, जे जे समोर येईल, जी परिस्थिती समोर येईल, ती परिस्थिती महाराजांच्या कृपेने आपल्याला मिळते. हा विश्वास आपल्या मनामध्ये जर असेल तर ती कृपा आहे. बरं काय, तर ती कृपा आहे. देव देतो आणि मी खातो एवढं म्हणणं देखील भक्ती आहे. एवढं म्हणणं देखील भक्ती आहे. कारण तो जर देत नसता तर मी आज खाऊ शकत नाही. आणि कितीही जगामध्ये काही जरी झालं तर आमचं जे चाललंय ते चांगलं चाललंय. आणि ते चांगलं यासाठी चाललंय की महाराजांची कृपा आहे. मग कृपा कधी आहे? बत्ते महाराजांना विचारलं, महाराज कृपा कधी आहे? ते म्हणायचे, बाळ, अरे कृपा आहे म्हटल्यावर आहे आणि नाही म्हटल्यावर नाही आहे. बत्ते महाराज काय म्हणायचे? बाळ, कृपेचं काय आहे? म्हटले, कृपा आहे म्हटल्यावर आहे आणि नाही म्हटल्यावर नाही. आहे म्हटल्यावर आहे म्हणून कृपा आहे आणि नाही म्हटलं तरी नाही म्हणून कृपा आहे. पण नसली तरी आहेच. मग नाही म्हणून देवाला शरण जाण्यापेक्षा तो आहे म्हणून जाऊया ना. सोपं आहे ना मग ते. म्हणजे ते नाही आहेत म्हणून जाण्यापेक्षा होय ते आहेत हे म्हणून समोर जाऊया ना. मग आणखी कृपा आहे. आणि कृपेचं काय आहे? जोपर्यंत तुमच्या मनामध्ये ते येत नाही, तुमच्या मनामध्ये पाहिजे की हा कृपा करा महाराज, कृपा करा महाराज,
मला असं वाटेल देवाने मला बघावं, अपनी इच्छा बनाएंगे, जो मैं गुरु के पास गई, जो छब देगी, जो छब देगी, जो छब देगी, जो छब देगी गुरु की, तो मैं अपनी छब भूल गई। कृपा चाहे महात्मा भीक मंगावो, टोकावर बत्ते महाराज म्हणायचे, पाय टोकावर आहे रे महाराज, टोकावर आहे. टोकावर आहे म्हणजे काय आहे? चाहे महात्मा भीक मंगावो, चाहे करो सरताज, मेरे महान बाबूजी, हमारी गुरु ने मुझे चढ़ोना चाहे. चाहे महात्मा भीक मंगाओ, मोरे महान बाबू, मोरे सद्गुरु देवा, मोरे मानस खाती देवा. कृपा करा महाराज, महात्मा कृपा करा महाराज. कृपा करा म्हणणं ही पण एक कृपाच आहे बरं काय. कृपा करा म्हणणं ही पण कृपाच आहे, कारण कृपेचं मागणं आपण कधी मागतच नाही. आणि कृपा कशी आहे, महाराजांची कृपा कशी आहे, प्रत्येकानं आपल्या आपल्या स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये, स्वतःच्या परिस्थितीमध्ये, स्वतःच्या घरामध्ये पाहिलं की कृपा लक्षात येते. पण आपण फक्त आपलंच पाहतोय, आपल्यापेक्षा खालच्याच कधी बघत नाही. जरा खाली बघा, जरा खाली बघा. तुम्ही गाडीत फिरायला जात असाल तर टू व्हीलर वाल्याकडे बघा, कृपा लक्षात येईल. टू व्हीलर वरून फिरत असाल तर सायकल वाल्याकडे बघा, कृपा लक्षात येईल. सायकल वरून फिरत असाल तर चालत जाणाऱ्याकडे बघा, कृपा लक्षात येईल. आणि पायानं चालत जात असाल तर पांगळ्या माणसाकडे बघा, कृपा लक्षात येईल. आणि पांगळ्या माणसाकडे बघून जर कृपा लक्षात आली नाही तर बेडवर पडलेल्या माणसाकडे बघा, कृपा लक्षात येईल. तुम्ही जे चालताय, बोलताय, श्वास घेताय, जे 2 घास अन्न खाताय, ते जेव्हा त्यामध्ये तुम्हाला कृपा दिसायला लागेल ना, तेव्हा जीवन सद्गुरु कृपेने भरलेलं आहे. जीवन सद्गुरु कृपेने भरलेलं आहे. दुःख सगळ्यांना आहे, दुःख सगळ्यांना आहे, पण दुःखामध्ये सुख शोधण्याची कला जी आहे ती सद्गुरु शिकवतात. कुठल्या संतांचं जीवन सोपं आहे हो? ज्ञानेश्वरांचं जीवन सोपं होतं?
तुकारामांचं जीवन सोपं होतं, एकनाथांचं जीवन सोपं होतं, कुठल्याही संतांचं जीवन सोपं नाही आहे. पण त्यांनी काय सांगितलं? ठेविले अनंते तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे जसं ठेवलंय तसं राहा, पण समाधानानं राहा. आणि समाधानानं राहण्याची जी कला आहे, ती कला जी आहे ती कला सद्गुरू शिकवत असतात. ती कला सद्गुरू शिकवत असतात. आणि म्हणून सद्गुरूंना अनन्य भावानं शरण गेल्यानंतर बुरा जो देखन मैं गया बुरा न मिलिया कोय, अंदर झाका आप में तो मुझसा बुरा न कोय. म्हणून देव देतो आणि मी खातो. एक दिवस येणार आहे जे सोनेरी सोनछळा तुमच्या आयुष्यामध्ये सद्गुरू कृपेने उगवणार आहे. एक दिवस असा नक्की येणार आहे. पण तोपर्यंत काय आहे? तोपर्यंत महाराजांची प्रार्थना आहे. महाराज हे दयावंत आहेत, दयावंत आहेत, कृपावंत आहेत. उस दयावान ने दयावान होके मुझको मनुष्य देह दिया है. कुणी? त्या दयावानी दयावान होके मुझको ये शरीर दिया है. मग त्यानं दिलेलं शरीर हे त्याच्या नामामध्ये, त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या कृपेमध्ये आणि त्याच्या अंतरंगामध्ये मिसळून त्याच्यासारखं होणं ही गुरुकृपा आहे. म्हणजे गुरुकृपा म्हणजे काय? तर महाराज म्हणतात, आपला सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे. ते तुम्हाला त्यांच्यासारखं खेळणारच आहे. म्हणजे महाराज तुम्हाला त्यांच्यासारखं सुखरूप खेळणार आहे. सुखरूप म्हणजे ते जसे आहेत स्वयंप्रकाशी प्रकाशमान तुमचा दिवा ते लावणार आहे. पण कधी लावणार आहे? ज्यावेळी तुमची आस असेल तेव्हा, तुमचा ध्यास असेल तेव्हा. ध्यास मला लागला गुरुचा, ध्यास मला लागला, ध्यास मला लागला गुरुचा, ध्यास मला
महाराज सफरचंद खात होते. बघा बरं का प्रश्न काय विचारला, महाराज कृपा किती असते. महाराजांनी सफरचंद खाता खाता सफरचंदामधलं एक बी काढलं आणि माझ्या हातावर ठेवलं. म्हटले बाळ, ही कृपा ह्या किती बिया आहेत सांग म्हटले. जे एक बी, सफरचंदामधलं एक बी महाराजांनी हातावर ठेवलं आणि सांगितली ही कृपा आहे. ह्या एका बियामध्ये किती बिया आहेत सांग. आता जरा तुम्ही मला सांगा, त्या एक बी मध्ये, एक सफरचंदामध्ये 3-4 बिया असतात, त्यातलं एकच कृपा किती असते म्हटल्यानंतर एक बी महाराजांनी हातावर ठेवलं आणि सांगितलं बाळ, ही कृपा यामध्ये किती बिया आहेत मला सांगितलं. तुम्ही कुणी सांगू शकाल एका बियात किती बिया आहेत? त्या एक आहे, 2 आहे, 3 आहे. त्याला काय म्हणायचं? गुरु अनंत, गुरु कृपा अनंत. गुरु पण अनंत आहे आणि गुरूंची कृपा देखील अनंत आहे. याला म्हणायचं साक्षात्कार. म्हणजे त्या एका बीजामध्ये हजारो नव्हे, करोडो नव्हे, अनंत बिया आहे. तसं गुरुचं नाम आहे, तसं गुरुचं नाम आहे. पण ते कुणाला? घेणाऱ्याला. घेणाऱ्याला, जो घेतोय, जो गुरुंना शरण जातोय, जो गुरुंना समर्पित होतोय, त्याच्यासाठी गुरु उभे आहेत. गुरु माऊली, गुरु माऊली, गुरु माऊली, गुरु माऊली, जाने मजवरत या
मोतीला कानात जाऊन भिडे आधी नयनात. गुरु माऊली ज्याने मजवर दया केली. गुरुदेवा अंधारात लाविला दिवा. तुका म्हणे आहो गुरु तुमचे चरण हृदयी गुरु. अंधारात दिवा लावण्याचं काम जर कोण करत असतील तर ते महाराज आहेत. मग कसला पण अंधार असो, तुमच्या मनातला अंधार असो, तुमच्या घरातला अंधार असो, तुमच्या बुद्धीतला अंधार असो, तुमच्या विचारांचा अंधकार असो, तो अंधकार जर काहीसा व्हायचा असेल तर महाराजांनी दिवा लावायला लागतो. आणि आपण एवढंच म्हटलं पाहिजे की महाराज दिवा लावा. गुरुदेवा अंधारात लाविला दिवा. हा दिवा लावण्याचं सामर्थ्य फक्त महाराजांच्याकडे आहे आणि तो दिवा आपण तेवढा लावून घेतला पाहिजे, त्याशिवाय अंधकार जाणार नाही. आणि महाराजांची कृपा जी आहे ही कृपा तोपर्यंत समजणार नाही बरं का. कृपा ही समजावी लागते, कृपा ही समजावी लागते आणि कृपा ही समजून पण घ्यावी लागते. म्हणजे कुणीतरी महाराजांच्याकडे आलो, महाराज म्हटले आम्हाला फार अडचणी यायला लागल्या. सकाराम बत्ते महाराज काय म्हटले माहितीये का? अरे म्हटले आता महाराजांना तुझी आठवण यायला सुरुवात झाली म्हटले, आता तुझं कल्याण झालं. जेव्हा मला अडचण येते असं वाटायला लागलं की महाराज म्हणायचे अरे बाळ आता आठवण यायला लागली महाराजांना, म्हणजे त्यात पण महाराज आहे. आणि मग ज्यावेळी अडचणी यायला लागले आणि तुम्हाला महाराजांची आठवण व्हायला लागली आहे तेव्हा लक्षात ठेवा की आता महाराजांना पण तुमची आठवण यायला लागली आहे. जोपर्यंत सगळं छान चालू आहे, 2 वेळ खाणं 3 वेळ खाणं चालू आहे, आरामात फिरणं चालू आहे, तोपर्यंत महाराजांची काय आठवण आम्हाला येत नाही. मग महाराजांची आठवण कधी येते? जेव्हा अडचण येते तेव्हा. मग अडचण ज्यावेळी येते तेव्हा जर महाराजांची आठवण येत असेल तर त्या अडचणीतच लक्षात ठेवा की आता महाराजांना पण तुमची आठवण आली. ही कृपा आहे, ही कृपा. प्रश्न कुणाला नसतात, अडचणी कुणाला नसतात, सगळ्यांना नसतात. दुःख कुणाला नसतात, सगळ्यांना नसतात. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहे. सगळ्यांना दुःख आहे, सगळ्यांना अडचणी आहे. पण त्या दुःखाचं सुखामध्ये रूपांतर जर व्हायचं असेल तर सद्गुरूंचं नाम आहे. सद्गुरूंच्या नामाशिवाय त्या दुःखाचं सुखामध्ये रूपांतर होत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की जेव्हा जेव्हा सद्गुरूंचं दर्शन आहे. आता दर्शन या शब्दाचा अर्थ महाराज जे सांगायचे की बाळ जे दर्शन नाही असं दर्शन. म्हणजे महाराजांचं दर्शन जे आहे ना ते दर्शच नाही आहे, डोळ्याला ते दिसतच नाही. जे दिसत नाही त्याचं जे दर्शन घ्यायचं आहे त्याला म्हणायचं सद्गुरूंचं दर्शन. मूर्ती गुरूंची पाहिली
जप तप नाही मला लागेल गुरुच्या चरणाला लागेल गुरुच्या चरणाला मूर्ती गुरुची पाहिली मूर्ती गुरुची पाहिली माझी देव तुझ्या घरी मूर्ती गुरुची पाहिली माझी देव तुझ्या महाराज म्हटले मूर्ती गुरुची पाहिली माझी देव पूजा झाली. आता मला सांगा, महाराजांची मूर्ती पाहिल्यानंतर देवपूजा झाली का? कारण महाराज म्हणजेच खरे देव आहेत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म. साक्षात म्हणजे बघतो करतो असं नव्हे. साक्षात साक्षात परब्रह्म जे आहेत ते गुरु आहेत. म्हणजे एक ब्रह्मा असेल, एक विष्णू असेल, एक शिव असेल. पण सद्गुरुनाथ म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि साक्षात परब्रह्म म्हणजे सद्गुरूंची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती. असं जे उघडे परब्रह्म सद्गुरूंची जी मूर्ती आहे ती सद्गुरूंची मूर्ती. हे देव काय? अहो निळोबा राया उपोषणाला बसले. म्हटले मला तुकाराम महाराजांची भेट हवी. प्रत्यक्ष पांडुरंग निळोबारायांच्याकडे गेले. म्हटले निळोबा मी आलोय. म्हटले आता तरी उपोषण सोड. हे उपोषणाचा प्रकार तेव्हापासून आहे ना काय? म्हणजे आता जंतर मंतर वरती झालं तेवढंच एक उपोषण नाही आहे. उपोषण तेव्हापासून आहे. 40 दिवस उपोषणाला झाले. देव स्वतः गेले. निळोबारायांनी सांगितलं देवा म्हणले तुला बोलवले कोण? म्हटले तुझा राजीनामा मागितलाच नाही, तू राजीनामा का देतोस? म्हटले. देव म्हणले अरे मी आलोय. म्हटले गुरु कशासाठी हवा? देव भेटण्यासाठी हवाय. आणि प्रत्यक्ष देवच तुझ्याकडे आलाय. आता तरी उपोषण सोड. निळोबारायने म्हणले नाही चालाय नाही. म्हणले मला तुकोबारायाच पाहिजेत. म्हणले मला माझे गुरुदेवच पाहिजेत. अरे म्हणले मी आलोय ना. नको म्हटले मला तू नकोस. मला तुकाराम महाराजच हवेत. मला माझे गुरुच हवेत. कारण निळोबारायला माहिती होतं की देवापेक्षा पुढचा आणि देवापेक्षा मोठा अधिकार जर कुणाचा असेल तर तो गुरूंचा आहे. म्हणजे गुरु भक्तांनी कुठल्याही देवाला नमस्कार केला तर चालतोच, पण
पण करायची गरजच नाही, कारण जप तप नाही मला, लागेन गुरूंच्या चरणाला. परवा माझ्याकडे एक वास्तुशास्त्रज्ञ आले होते. माझं घर बघितले, म्हटले घराची ऊर्जा छान आहे, म्हटले फक्त हा कट्टा काढा, हे काढा. मी म्हटलं ते कट्टा काढल्यावर काय येईल? म्हटले भरपूर पैसे येतील. मी म्हटलं पैसे मला नको आहेत, पुढे बोला. नाही म्हटले लक्ष्मी चालत येईल, लक्ष्मीचा वास करेल. म्हटलं मी कट्टा काय काढत नाही, मला बाकीचं काही नको. जर महाराजांची कृपा असेल आणि महाराजांची ऊर्जा महाराजांचा वारा असेल तर जगात काही लोक सांगतात बघा, घराचं दार ह्या बाजूला पाडा, त्या बाजूला पाडा, म्हणजे कष्ट करावं लागतं. कष्ट केली की लक्ष्मी येते. भाव शुद्ध असेल तर लक्ष्मी येते. दुसऱ्याचं चांगलं होत असलेलं जर बघवत असेल तर घरात लक्ष्मी येते. नाहीतर शेजारच्याचं चांगलं होत असेल आणि तुमच्या पोटात दुखत असेल तर तुमच्या घरी काय लक्ष्मी येत नसते. भाव स्वच्छ ठेवा, भाव चांगले ठेवा. आणि हे भाव जो आहे ना, चांगला भाव हा सद्गुरू देतात. चांगला भाव हा सद्गुरू देतात. आणि म्हणून ते देतात, म्हणून ते देव आहेत. ते देतात म्हणून ते देव आहेत. बरं काय, देव देव म्हणजे काय? देव कुणाला म्हणावं? जो देतो त्याला देव म्हणावं. जो पाऊस देतो, जो पाणी देतो त्याला इंद्रदेव म्हणावं. जो हवा देतो त्याला वरुण देव वरुण म्हणावं, वायुदेव म्हणावं. हे सगळे देव आहेत. 33 कोटी देव जे आहेत हे 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत. बरं काय, आपण काय हिंदू धर्मात आपले हिंदू फार शाणे. 33 कोटी, अरे एवढे देव आहेत. कोटी कोटी नव्हे, 33 देव आहेत. 33 प्रकारचे देव आहेत. मग हे जे देव आहेत त्या देवांना प्रत्येकांना एक काम नेमलेलं आहे. प्रत्येक देवाला एक काम नेमलेलं आहे. म्हणून त्यांना आपण देव म्हणतो. ते आपल्याला सगळं देत असतात म्हणून देव म्हणतो. पण गुरुदेव जे आहेत या सगळ्यांच्या पुढच्या जसं संत म्हणतात, अग सखे पायी ग गुरु वाचून दैवत नाही, गुरु वाचून दैवत नाही, गुरु वाचून दैवत नाही. अग सखे पायी ग गुरु वाचून दैवत नाही, गुरु वाचून दैवत नाही, गुरु वाचून दैवत नाही. श्रीरामाचा, गुरु सांदीपन श्रीकृष्णाचा, गुरु नारद वाल्मिकाचा, गुरु नारद वाल्मिकाचा, गुरु वसिष्ठ श्रीरामाचा, गुरु सांदीपन श्रीकृष्णाचा, गुरु नारद वाल्मिकाचा, गुरु नारद वाल्मिकाचा. Bye.
गुरु तीर्थाचे आदिमूळ घर, गुरु तीर्थाचे आदिमूळ घर, गुरु गयान पंढर, गुरु काशी रामेश्वर, गुरु तीर्थाचे आदिमूळ घर, गुरु तीर्थाचे आदिमूळ घर, गुरु वाचून दैवत झाली, गुरु वाचून दैवत झाली, गुरु वाचून दैवत झाली. अग सखे आई ग, गुरु वाचून दैवत झाली, गुरु वाचून दैवत झाली, गुरु वाचून दैवत झाली. गुरु गंगा न भागीरथी, गुरु यमुना न सरस्वती, गुरु लग्नाचा हो अधिपती, गुरु लग्नाचा हो अधिपती, गुरु गंगा न भागीरथी, गुरु यमुना न सरस्वती, गुरु लग्नाचा हो अधिपती, गुरु लग्नाचा हो अधिपती हो, गुरु वाचून दैवत झाली, गुरु वाचून दैवत झाली, गुरु वाचून दैवत झाली. अग सखे आई ग, गुरु वाचून दैवत झाली, गुरु वाचून दैवत झाली, गुरु वाचून दैवत झाली. गोविंदासी आनंद झाला, गुरु दत्तात्रय भेटला, गोविंदासी आनंद झाला, म्हणून वंदितो चरणाला, म्हणून वंदितो चरणाला, गुरु दत्तात्रय भेटला, गोविंदासी हो आनंद झाला, म्हणून वंदितो चरणाला, म्हणून वंदितो चरणाला. गुरु वाचून दैवत झाली, गुरु वाचून दैवत झाली. अग सखे आई ग, गुरु वाचून दैवत झाली, गुरु वाचून दैवत झाली, गुरु वाचून दैवत झाली. अग सखे बाई ग, गुरु वाचून दैवत नाही, गुरु शिवाय दुसरं दैवतच नाही. आणि म्हणून ज्यावेळी गुरुला शरण जातो माणूस, त्यावेळी दुसरं काही कहण्याची गरज नसते, फक्त शरण जाण्याची गरज असते. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाये आधी 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 आधी, धरावे ते पाये आधी 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 आधी, धरावे ते पाये आधी 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 आधी. सद्गुरु
गेले विसरून खऱ्या देवा. मग खऱ्या देवा म्हणजे गुरुदेव जर खरे देव असतील तर बाकीचे सगळे देव खोटे बरं काय. कारण तुकाराम म्हणतात खरा देव सद्गुरू आहे. तुका म्हणे कैसे आदळे जन गेले विसरून खऱ्या देवा. आणि गेले विसरून जी गोष्ट आहे ती फक्त आपल्या हातून होऊ नये म्हणून आजचं भजन आहे. गेले विसरून खऱ्या देवा ही गोष्ट आपल्याकडून घडू नये म्हणून आजचं भजन आहे. म्हणून आजचा दिवस आहे की आम्ही सद्गुरूंना विसरत नाही. आम्हाला सद्गुरूंचा विसर नको, सद्गुरूंचं स्मरण हवं. हे सद्गुरूंचं स्मरण जे आहे हे स्मरण महाराजांच्या कृपेनेच मिळतं बरं का. आता मी सखारामला इथं बोलवतो. सखारामने काही महाराजांच्या 4 गोष्टी सांगाव्यात का नाही? वरतीच आहे. काय कुणाला भूता बिका लागलेत काय? राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री महात्मा पांडे महाराज की जय. योगीराज शंकर महाराज की जय. परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री श्यामनाथ महाराज की जय. परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. असं मी म्हणेन 1% कळलं आपण म्हणतो ते खोटं आहे. कालच महाराजांच्या बरोबर सत्संग झाला. महाराज दिसतात तसं नाही आहेत बरं का. महाराज दिसतात तसे बिलकुल नाही, बिलकुल नाही. नाथांच्या संप्रदायातली एक गोष्ट काल मी महाराजांना सांगितली. महाराज कसे लबाड आहे, लबाड. महाराज लबाड अशासाठी आहे, सगळ्या गुरुपुत्र आणि गुरुपुत्रींना नक्की माहित असेल. नाथांच्या संप्रदायाच्या प्रोटोकॉलमध्ये गुरु जेव्हा शिष्य करून घेतो तेव्हा 4 प्रश्न महाराज विचारतात. आणि आम्हाला फुल उत्साह. कधी एकदा मला अनुग्रह मिळतो, कधी एकदा मी महाराजांच्याकडे जातो. ते 4 प्रश्न सांगतो मी तुम्हाला. 4था प्रश्न सर्वात डेंजरस आहे. पहिला प्रश्न महाराज विचारतात, कोण आले? आणि बाहेर आम्हाला सगळं शिकवण दिलेली असते काय उत्तरं द्यायची, काय उत्तरं द्यायची. म्हणजे महाराज लाथ मारून बाहेर काढणार नाही, बरोबर उत्तरं द्यायची. महाराज असं असं विचारतील, तुम्ही असं असं सांगायचं. महाराज विचारतील, कोण आलाय? मी सखाराम म्हटलं की गेट आउट. मी आला नाही पाहिजे. मग कोण आलाय? सखाराम आलोय तेव्हा. दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न पास. दुसरा प्रश्न, कशासाठी आलाय? बाहेर शिकवलेलंच असतं. अक्कल नाही काढीची, काय आहे माहित नाही. गुरु करून घ्यायला, गुरु करून घ्यायला. गुरु कशासाठी करायचा असतो? गुरु म्हणजे काय, काही माहिती. कालवाटला जायचं, गुरु करून घ्यायचं की मागपाला वाटत गुरु करून घ्यायला. बर, अजून आते, थोडा अजून आते. दुसरा प्रश्न पास. तिसरा प्रश्न महाराज विचारतात, अरे गुरु करून घ्यायचं म्हणजे काय सोपं नाही आहे. गुरु करून घेणं ही कठीण गोष्ट आहे. तर गुरुला काय देणार तू? तिसऱ्या प्रश्नाचं पण आपली सगळी शिकवणी बाहेर झालेली असते. महाराज मी तुम्हाला तन मन आणि धन देणार. कोणी तनही देत नाही, मनही देत नाही आणि धन तर मुळीच देत नाही. मी महाराज सांगतो, महाराज मी तुम्हाला तन मन धन देणार. महाराज मी चाल पास पास. आणि चौथा जो गुगली येतो महाराजांचा, म्हणजे महाराजांनी जसं सिंह किंवा एखादा प्राणी श्वापदाला अर्धवेला करून मग आत घेतो आणि शिष्याला
आलेल्या माणसाला खूप गुंगी झालेली असते, होशमध्ये नसतो. मग महाराज चौथा पॉईंट टाकतात की तो अतिशय ऐका सगळ्यांनी, सामान्याने ऐका, गुरुपुत्रांनी ऐका आणि गुरुपुत्रींनी ऐका आणि आत्मपरीक्षण करा. मी गेली 5 वर्ष करतो पण उत्तर मिळालं नाही अजून. महाराज म्हणतात की आता यापुढे तुझ्या आयुष्यात जे घडेल ते सगळं माझ्या इच्छेने, माझ्या संकल्पाने होणार, हे तुला मंजूर आहे का? मला इतकी घाई झालेली असते. हो 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 तुमच्याकडे मला सगळं मंजूर आहे, मंजूर आहे. ये आता बस बस. आणि महाराज मग तुमचे कान फुंकतात, तुम्हाला गुरुमंत्र देतात, आपल्याला हर्षवायू होतो. मी महाराजांचा शिष्य झालो. पण आता जसं महाराजांनी सांगितलं की महाराज आपली मग आठवण काढायला लागतात. मग आठवण काढायला लागलं की काय होतं सगळ्यांना माहित आहे. आता महाराजांनी सांगितलं संकटांची मालिका चालू, परीक्षा चालू. मग मी असा अनुग्रह घेऊन अमेरिकेला गेलो. मोहिनीने मला सांगितलं होतं आता परीक्षा चालू आहे, महाराजांनी सांगितलंय आता माझ्या इच्छेने होणार. मग असे असे प्रसंग आयुष्यात, अशा अशा घटना घडायला लागतात की संशय यायला लागतो. आणि चूक केली की काय यानं गुरु करून तर काय आपण बरा होतो. आता पाय मोडला, हार्ट अटॅक आला, संकट आली, अमका झालं, वर्ग परीक्षेत नापास झालं, तब्येत बरोबर राहत नाही, कोणी बरोबर वागे ना. म्हणजे मी सगळं निगेटिव्ह सांगतो पण माणसाची प्रवृत्ती निगेटिव्ह कडेच जास्ती बघायची असते. जसं महाराजांनी सांगितलं चांगल्याकडे बघायची नसतेच, कारण चांगला आमचा झालाच पाहिजे. हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो महाराजांनी आम्हाला दिलाच पाहिजे. का बाबा दिला पाहिजे? अक्कलकोट स्वामी म्हणायचे मी का तुझ्या बापाचा नोकर आहे का? असं आपल्याला महाराजांनी कधीच नाही म्हटलं, कधीच नाही म्हटलं. माझ्या ऑफिसमधली एक गोष्ट सांगतो. जेव्हा मी महाराजांना भेटलोही नव्हतो, एकदा मी माझ्या कॅबिनमध्ये बसलो होतो आणि शंकर महाराजांचा असा फोटो होता डाव्या बाजूला. आता मुकाट्याने त्यांच्याकडे बघून नमस्कार म्हणून गप्प बसावं की नाही माणसाने, पण माणसाला माकड चेष्टा सुचतात. मी महाराजांना म्हणालो महाराज असं मला माणसाला सगळ्यांच्या चाळे चालतात मला. म्हणजे महाराज शंकर गीतेचं एक वाक्य आहे, लेखणी माझ्याच हातात दाखवावी. त्यांनाही मूड आला असावा, दाखवतो त्याला लेखणी काय. आणि मी भटकन पेन घेतलं, काय लिहायला लागलोय हे माझं मला कळलं, पण लिहिलं लगेच. आणि ते वाचल्यावर अंगावर काटा आला. कारण महाराजांनी 16 वाक्यात 16 कानफडात मारले होते. म्हणजे महाराजांनी मनुष्य जन्माची कहाणी मला सांगितली. महाराज म्हणाले प्रारब्ध कर्माची कहाणी सटवी लिहिते ललाटी. ही सटवी फार डेंजरस पाहिजे बरं का. आपल्याला जन्माला घालताना आपल्यासारख्या कर्माचा लेखाजोखा करून ती हिशोब करूनच पाठवते आपल्याला. परंतु जन्म घेणाऱ्या जीवाला किंवा याला माहित नसतं की त्या सटवीचे मालक हे आहेत, त्यांच्याकडे भेटो आहे, पण वापरतील का नाही याची गॅरंटी नाही. भेटो आहे मात्र यांच्याकडे. प्रारब्ध कर्माची कहाणी सटवी लिहिते ललाटी, कर्माची गणगती ब्रह्माची काही नाही कळलं. मी एकदा महाराजांना विचारलं होतं, महाराज तुमच्याकडे काही लोक येतात, काही लोक जातात, काही लोक येतात सगळं ऐकतात, काही लोक येतात अर्धवट ऐकतात, काही लोक येतात आणि ऐकतच नाही, आणि काही लोक येतात आणि निघून जातात. हा काय प्रकार आहे? महाराज म्हणाले अरे कर्माची गती इतकी गहन आहे की ब्रह्मालाही कळत नाही, आम्हाला काहीच फरक पडत नाही. मी निर्गुण निराकार आहे. कर्माची गहन गती ब्रह्माची काही कळेना. आणि महाराज जसं म्हणाले की आई जसं मुलावर लक्ष ठेवते, महाराजांनी त्या भजनात सांगितलं की बाळ होऊन राहावं. आईच्या उदरी सोहम तरीही जन्म घेता कोहम. म्हणजे उदरात असताना जीवाला माहित असतं सोहम सोहम. आपल्या संप्रदायाचा मंत्र तोच आहे, सोहमनीच सुरुवात होणार आहे. आय एम दॅट, मीच तो आहे, मीच परमात्मा आहे. पण तो विसरून जेव्हा जन्म घेतो तेव्हा हू एम आय, जन्म घेता कोहम. आणि पुण्यवंत आत्म्याशी सद्गुरूंची भेट होईल. एवढं मात्र आपण चांगलं वाटून घ्या. आज या दरवाजाच्या आत येऊन इथं जे सगळे बसलेत
ते कसेही असले तरी पुण्यवंत आत्मे आहेत. तेवढ्या तरी आपल्याला चांगलं वाटत आहे. पुण्यवंत असल्याशिवाय तुम्ही दरवाजाच्या आत येऊच शकत नाही. महाराज नेहमी म्हणतात, माझ्या दरवाजाला आतून कडी घातलेली आहे, जोपर्यंत मी उघडत नाही तोपर्यंत आत कोणी येऊ शकत नाही. भल्या दरवाजा आता तुम्हाला उघडा जरी दिसत असला तरी तो महाराजांनी बंद केलेला आहे. त्यांच्या इच्छेने आणि त्यांच्या ह्यानी संकल्पानेच येणारा माणूस महाराजांच्याकडे येतो, गुरुकडे येतो. पुण्यवंत आत्म्याशी सद्गुरूची भेट होईल. आणि हे सद्गुरू काय करतात? सद्गुरू आपल्या बाळाशी, म्हणजे महाराजांनी तू माझं बाळ आहेस, कुंडलिनी बरोबर खेळविती, ऊर्ध्व दिशेशी नेती त्या महामायेस. कुंडलिनी महामाया प्रत्येकाच्या शरीराच्या स्पाईन मध्ये आहे. आणि ती महाराजाच आहे. तर ते ऊर्ध्व दिशेला नेतात, तुमची प्रगती करायला लागतात. ऊर्ध्व दिशेची नेती त्या महामायास. तरीही साधक वारंवार, म्हणजे आपण किती नालायक आहे बघा, तरीही साधक वारंवार अधोगतीस जाऊ पाहत, संसारात सदा रमत मायेच्या खेळात गुंतत. म्हणजे महाराज पोटात दुखायला लागलं, बरं करा, इथपासून महाराज उबर लवकर मिळून इथपर्यंत गेले नाहीत लोक, रस्त्यावर उभारला. महाराज पाऊस येणार बहुतेक, उबर मिळत नाही, काहीतरी करा, कृपा करा. आता असल्या फालतू गोष्टींसाठी जर महाराजांची कृपा आपण वापरायला लागलो तर आपल्यासारखे दिवटे आपणच. कसल्या जर चांगल्यासाठी तर त्यासाठी पण आहे बरं काय, आहे महाराज, पण आमचा खर्च झाला ना, डेबिट पडला ना अकाउंट मध्ये. सकारांनी मला एक दिवस प्रश्न विचारला की महाराज तुमची आणि बत्ते महाराजांची भेट कधी झाली? प्रश्न मला राजदूत हॉटेलमध्ये विचारला होता रात्री जेवण झाल्यावर. आणि त्याचं उत्तर सकारामला कसं मिळालं? सकाराम सांग. असाच पौर्णिमेचा आदला दिवस होता. महाराजाने राजदूत मध्ये भक्तांच्या साठी, शिष्यांच्यासाठी स्वतःहून वेळ देऊन स्वतःहून येणारा भेटणारा हा एकच मालक आहे. तर महाराज आले होते. तर असे मनात अनेक प्रश्न असतात. शामराव महाराजांच्याकडे पण आम्ही पौर्णिमेची फेरी करून दरवेळी जायचो, नमस्कार करायला, आशीर्वाद घ्यायला. तर महाराजांना मी विचारलं, महाराज तुमचा आणि शामराव महाराजांचा संबंध केव्हापासून आहे? मूर्खासारखा प्रश्न विचारायचा, मनात त्याच्या विचार. महाराज म्हणाले असतील मला काय मूर्ख माणूस आहे, बघितलं, हसले फक्त. हा महाराज काय बोलत नाहीत, काही केव्हापासून संबंध आहे? कारण मी अमेरिकेत होतो तेव्हा महाराजांच्यावर बोलायचो, तेव्हा महाराजांच्या बोलण्यात असं आलं होतं की महाराज शाळेत जेव्हा जायचे, शामराव महाराजांच्या घरावरून जायचं आणि शामराव महाराजांकडे भजन चाललेलं असायचं, हे चाललेलं असायचं. तर तेव्हापासून बाळ महाराज शामराव महाराजांना ओळखतात, एकाच गावात असताना. हे मटेरियल लाईफ मधलं माझं अंडरस्टँडिंग. तरी पण मी विचार केव्हापासून ओळखलं तुमची शामराव महाराजांच्या? महाराज फक्त हसले, काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे पालखी झाली, पालखी सेवा झाला, प्रसाद झाला. प्रसाद झाल्यावर शामराव महाराजांच्याकडे पाया पडायला सगळेजण गेले. सगळ्यांचं दर्शन झालं. शामराव महाराजांनी सगळ्यांना अंगारा लावला आणि निघालो. मी बरोबर जाऊन गाडीत बसलो आणि शामराव महाराजांची एक पद्धत होती, सगळे निघाले की ते बाहेर येऊन स्वतः उभे राहायचे आणि निरोप घ्यायचे. एवढे मोठे साधू आणि संत बाहेर यायचे ते. तर ते बाहेर आले आणि त्यांनी बोट करून सांगितलं, हे त्या सखारामला, हे सखाराम इकडे. गाडीत मी आत बसलो होतो, परत उतरून महाराजांच्याकडे आलो. काय महाराज? महाराज म्हणाले, तुला जाणून घ्यायचं होतं ना बाळाचा आणि माझा संबंध केव्हापासून आहे? तो अनंत जन्माचा आहे बरं का. जा आता बैस गाडी. पण एक मात्र मी बघितलंय आणि अनेक म्हणून मला सांगितलंय, बाळ महाराज आणि शामराव महाराज हा गुरु आणि शिष्यांच्यातला जो प्रेम संबंध होता, त्या दोघांच्यातलं जे ट्युनिंग होतं, आत्ताचे जनरेशन म्हणजे ट्युनिंग ते अद्भुत होतं, अनाकलनीय होतं. आणि असं ट्युनिंग गुरु शिष्याचं कुठेच बघितलं नाही. तो प्रेमभाव जो असायचा शामराव महाराजांच्या चेहऱ्यावर पण आणि बाळ महाराजांच्या पण चेहऱ्यावर, तो बघण्यासारखा होता. इट इज वर्थ $1 मिलियन. मिलियन काय, मिलियन तुम्ही काय पाहिजे ते म्हणा. आणि म्हणून शामराव महाराजांना बाळ महाराज प्रेमयोगी म्हणायचे. त्यांच्या डोळ्यात जी करुणा आणि प्रेम प्रत्येकाबद्दल असायचं ते फक्त त्यांचे डोळे बघून जाणता यायचं. आता माझी स्टोरी अर्धी राहिली. शंकर महाराज म्हणाले प्रारब्ध क्रमाची काठी,
ते झालं. आईच्या उदरी सोडून तरी जन्म घेता कोण. सद्गुरू आपल्या बाळाचे कुंडलिनी बरोबर खेळते, गुरुदेव सिनेची त्या मामेच. तरी साधक वारंवार अधोगतीचं जाऊ पाहत, संसारात सदा रमत मायेच्या खेळात गुंत. आता पुढच्या ह्याच्यात महाराज म्हणाले, साधकासी सद्गुरू हीच महामाया हे नकळे. जसं महाराज म्हणाले परब्रह्म आहे, सद्गुरू परब्रह्म आहे, देवांचा देव आहे. साधकासी सद्गुरू हीच महामाया हे नकळे, तो संसारात तळमळे. उद्या फ्लाईट मध्ये वेळेवर जाईल की नाही, डिले होईल का? हातीचा परिसर टाकून. पण ज्यासी हे कळे, एखाद्या शिष्य ज्यासी हे कळे, तो यमधर्माही टाळे. यमधर्माही टाळे, स्थितप्रज्ञत्वाचा अनुभव मिळे, आत्मा असे अमर. एवढं लिहून झाल्यावर माझा हात कापायला लागला. मग वाटायला लागलं की एक आपण पुढे तरी सांगावं काय झालं काय झालं. मग आमचे मित्र मिलिंद देशपांडे IITचे ॲल्युमिनी, त्याला मी ते लिहिलेलं फोटो काढून पाठवलं. त्याचा एका मिनिटात मला फोन आला, अरे गटारगंगेत ते ज्ञानेश्वर कुठे लागली तुझी. म्हटलं आता आलं बाबा, काय कुठून आलं माहित नाही, पण एवढ्या थोबाडीत खाऊन शांत होऊन बसलोय आता. आणि महाराज जसं म्हणतात की हे माझे शिष्य आहेत, हे माझे हे आहेत, हे माझे गुरु आहेत, हे ठीक आहे, ते माझे सद्गुरू आहे, ठीक आहे, पण मी सत्शिष्य आहे का, हा विचार, हे आत्मपरीक्षण आपण सर्वांनी केलं पाहिजे. मी सत्शिष्य आहे का? मी महाराज म्हणतो महाराज माझे, महाराज माझे, महाराज माझे. एकदा तरी महाराजांनी म्हणाला हा माझा, हा माझा. आणि आपल्याकडे अशी एकच व्यक्ती आहे, सागर सूर्यवंशी. सागर सूर्यवंशी एकच व्यक्ती मी पाहिली की ज्याला महाराज म्हणतो हा माझा आहे. तर तिथपर्यंत गेलं पाहिजे. आणि मी सागर सूर्यवंशीचं हे पण बघितलंय की त्याची निष्ठा किती आहे. आता आम्ही भेटतो, बोलतो, जातो, येतो, व्यवहारातला सगळं सोडून टाका, पण निष्ठा गुरुवर कशी असली पाहिजे हे स्वरूपाकडे बघून मला शिकावंसं वाटतं. आणि खरोखरच शिकावंसं वाटतंच. प्रतिकालामध्ये कसं महाराज म्हणतात की आला गेला पैसा रोग हे ते अरे काही नाही. आणि एकदा महाराजांनी मला मोक्ष या शब्दाचा अर्थ सांगितला होता. आणि त्याच्या आधी मी महाराजांना विचारलं होतं, मी दोघेच गाडीतनं जात होतो, पण महाराज मी सगळं सोडून टाकतो, मला महाराज काही करून मिळवू नये. पण महाराज माझ्याकडे बघून हसले आणि म्हणाले, अरे महाराज मिळवायला काही टाकावं लागत नाही आणि द्यावं लागत नाही, तुझ्या अंतरीचा भाव चांगला ठेव. अंतरीचा भाव जर तू चांगला ठेवलास तर महाराज तुझे, पूर्णपणे तुझे. महाराज तुझेच आणि तुझेच. पण अंतरीचा भाव आमच्यासारखा घसरतो, आम्ही चढतो परत उतरतो, चढतो परत उतरतो. मी एकदा विचारलं महाराज आम्ही असं काय का, असं काय, काही तर कारण कळलं पाहिजे. महाराज म्हणाले जीव जेव्हा जन्माला येतो तो जीवाचा स्वभावच असा आहे, तुम्ही असेच आहात. म्हणजे महाराज हे सुधारणार का तुम्ही? मग महाराजांचं स्टँडर्ड होतं, अरे गुरुकृपा झाल्यावर सुधारेल. मग आमचा लॉजिकल क्वेश्चन परत, मग गुरुकृपा कधी होणार? महाराज आत्ताच्या आत्ता सांगा गुरुकृपा कधी होणार? मग मात्र त्यांनी एकच वाक्य सांगितलं, गुरुकृपा झाली की गुरुकृपा होते. मला तर कळे नाही त्याला गुरुकृपा झाली की गुरुकृपा होते, हे काय भानगड. महाराजांना म्हणाले हो महाराज गुरुकृपा झाली की गुरुकृपा होते, मग माझं काय? सकाराम एक नमस्कार आहे तुझा, म्हणजे तो नमस्काराचं म्हणून इथे आहेस असं आहे. तर मी महाराजांना म्हटलं हो महाराज गुरुकृपा झाली की गुरुकृपा होते, ते माझं काय त्यात? महाराज म्हणाले अरे तेच तर सांगतो तुला, तुझं काहीच नाही आहे, सगळं माझंच आहे. पण जोपर्यंत तुला वाटत नाही की सगळं माझंच आहे तोपर्यंत गुरुकृपा नाही. महाराजांची काही काही वाक्य ना अशी डोक्यात कोरली गेली आहे आणि त्याचा सारखा चिंतन करण्याचा फायदा नक्कीच होतो. महाराजांनी परवा एक वाक्य सांगितलं, जिथं महाराज आहे तिथं भीती नाही, आणि जिथं भीती आहे तर महाराज आहे. तर चॉईस आपला आहे, महाराजांना ठेवायचं आहे का भीतीला ठेवायचं, कोणालाही ठेवून घ्या. तर आपण सगळेजण सद्गुरूंना महाराजांना सतत हृदयात ठेवायचा प्रयत्न करूया. सखारामचं वैशिष्ट्य असं की पाटील महाराज हे सखारामच्या घरी, सखारामच्या वडिलांच्या घरी
न बोलवता गेलेले आहेत बरं का. म्हणजे आज इथं जे आपण सगळे जमलोय यातला एकही माणूस महाराजांनी न बोलवता आला नाही आहे. महाराजांनी बोलवलेला आहे, महाराजांनी त्याला आज्ञा केलेली आहे आणि मगच आपण इथं पोहोचलेलो आहे. सखाराम जे म्हणाला तर सखारामनी माझं आणि महाराजांचं नातं विचारलं, पण माझं आणि सखारामचं नातं हे पाटील महाराजांनी आधीच तयार करून ठेवलं. हो, ते सांगतो मी. 1979 मध्ये BSc सेकंड इयरला होतो मी. माझ्या वडिलांनी असा साधू संतांना भेटायचा शौक होता, म्हणजे त्यांना आवडायचं. तर बेळगाव ते गेले होते एकीकडे, जिथं पाटील महाराज अचानक त्यांना म्हणाले, ते असेच लहरी होते, आताच्या आता मला तुझ्या घरी घेऊन चालतो. माझ्या वडिलांना प्रश्न पडला की या संतांना आपल्या घरी कसं घेऊन जायचं. माझ्या वडिलांची 2 व्हीलर होती, गाडी बिडी आपल्याकडे काही नाही. महाराज म्हणाले मी येतो 2 व्हीलरवर, चल काय हरकत नाही. आणि महाराज 2 व्हीलरवर बसून आमच्या घरी आल्यावर पाटील महाराजांनी विचारलं, कुठं आहे तुझं घर. माझ्या वडिलांना. माझ्या वडील म्हणाले पहिल्या मजल्यावर. महाराज म्हणाले मी पहिल्या मजल्यावर वगैरे येत नाही, खुर्ची आण खाली. खुर्ची आणली आणि खुर्चीवर बसले. माझी आई होती, दोन्ही बहिणी होत्या, आम्हाला ते चौघा